28 ऑगस्ट 2026च्या चंद्रग्रहणामुळे सूतक लागणार का? गर्भवती महिला आणि लहान मुलांनी काय करायचं? अफवा नाही, फक्त खरी माहिती ऐका. 28 ऑगस्ट 2026 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणारच नाही. हे ग्रहण पश्चिम आशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, तसेच प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागरातल्या काही भागात दिसेल. म्हणूनच धार्मिक परंपरेनुसार भारतात सूतक पाळण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. जर श्रद्धेनुसार काही करायचेच असेल तर ग्रहण काळात महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणा. शांतपणे ध्यान आणि नामस्मरण करा. ग्रहणानंतर स्नान करून देवपूजा करा. आपल्या सामर्थ्यानुसार तांदूळ, दूध, दही, साखर, पांढरे वस्त्र, अन्नदान किंवा शक्य असल्यास चांदीचे दान करू शकता. आता गर्भवती महिलांसाठी श्रद्धेनुसार घरातच राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पण लक्षात ठेवा, चंद्रग्रहणामुळे गर्भावर थेट अपाय होतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये. त्यामुळे भीती न बाळगता नियमित वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य द्या. ग्रहण, ज्योतिष आणि धार्मिक परंपरांबाबत विश्वसनीय, संतुलित आणि अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून ग्रहणाबद्दलच्या अफवा नव्हे तर योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. शुभम भवतु.